आज आपण बनवणार आहोत चणा मसाला. यासाठी आपण घेणार आहोत चणा, कांदा, टोमॅटो, लसूण, कढीपत्ता आणि मसाले घेणार आहोत. लाल तिखट, हळद, धणा पावडर, चवीनुसार मीठ, जिरा आणि आलं लसूण पेस्ट. आता आपण त्यांना सगळ्यांना फाईन चॉप करून घेतलेला आहे. कांदा, टोमॅटो, लसूण. आता आपण कुकर घेणार आहोत. त्यात तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यात आता तेल गरम झाल्यावर आपण त्याच्यात टाकणार आहोत जिरा, थोडंसं करपून द्यायचं. त्याच्यानंतर आपण टाकलेला आहे कांदा आणि आता आपण त्यात टाकणार आहोत लसूण. नंतर टाकायचा आहे कढीपत्ता आणि आलं लसूण पेस्ट आणि थोडंसं आणि अर्धा टोमॅटो. आता हे सर्व टाकून झाल्यानंतर आपण त्याला सर्व मिक्स एकत्रित करून घेणार आहोत. तर ते सर्व मिक्स झाल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत सर्व मसाले. लाल तिखट, धणा पावडर, हळद. आता हे सर्व एकत्रितपणे मिक्स करून घेणार. एकत्रित मिक्स झाल्यानंतर त्यात थोडंसं आपण वाटण टाकलेलं आहे आणि आता आपण त्याच्यात टाकणार आहोत चणा आणि 1 ग्लास पाणी. आणि चवीनुसार मीठ आपण टाकलेलं आहे. आता हे सर्व मिक्स करून आपण कुकर लावून घेणार आहोत. आणि त्याला जवळपास आपण 3 ते 4 शिट्टी येऊन देणार आहोत. त्याच्यानंतर आपण कुकर उघडायचा आहे. आपला चणा मसाला रेडी आहे आणि आपण ते आता सर्व करणार आहोत.